गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता केजू येतो यावेळेला. पहिला सामना खूप चांगला जिंकला, संघर्ष करून विजय प्राप्त केला. मंगेश क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेगला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता, एक शॉट लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ओमकारला पाहू शकता आपण, आणि एक क्षेत्ररक्षण आपण थोडंसं डीपमध्ये वाईडिश लॉंगरला आपण पाहू शकता. गेम ऑन. केजू गोलंदाजी मार्कवर. विशालचा हा पहिलाच फटका बघितला तर आपण मिड ऑफच्या डोक्यावरनं उडवतो चेंडू यावेळेला. पंचांचा इशारा काय येतो पाहायचं यावेळेला. रतन मानेरकरचा इशारा तो वन बाउंड चेंडू सीमापार, दमदार चौकार. बघा स्वयंसेनी एकत्र थांबू नका. जय जरा लक्ष द्या. जय भगत आज सकाळपासून कामगिरी खूप चांगली राहिली बघा. आदेश आला आणि लगेच आपल्या कामगिरीवर निघालेत. केजू पुण्याचा गोलंदाजी मार्कवर शाखा विशाल पाटील. पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता मिथून, पण आता बघा सुरुवात चांगली केली, दमदार चौकाराने सुरुवात केली. केजू गोलंदाजी मार्कवर आता क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. आता मिड ऑफला क्षेत्रक्षण तैनात करतोय. मिड ऑफ रिजन मध्ये थोडासा डीप मध्ये कव्हरला क्षेत्रक्षण तैनात करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केलाय, चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक नाहीये मात्र. वन बाउंस चेंडू जातो यावेळेला सीमा रेषा पार. सलग 2 चेंडू 2 चौकार विशालच्या बॅटमधून. किडीजे मोनिश आपण बेता भोईर देखील ते सामना एन्जॉय करतायत, बेतोडेचे आहेत. 2 चेंडू 2 चौकार आले आहेत. क्षेत्रक्षमध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. मिड ऑफला आपण बेता कुणालला आणलं जातंय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्रक्षण तैनात केलं जातोय. केजू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला विशालला आपण पाहू शकता. चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला, सुरेख टायमिंग. चेंडू चाललाय वेगाने मिड विकेट सीमारच्या बाहेर. 3 चेंडू 3 चौकार. काय बॅटिंग करतोय. मगाशी अपयश आला, पण अपयश बाजूला सारून आता मात्र चांगली बॅटिंग करतोय विशाल. संख्या धाव फलकाती 12 धावा आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग बघायला मिळते. दुसऱ्या फेरीतील आपण दुसरी मॅच पाहतोय. इथून जो संघ जिंकेल ना तो जर्मन निलजे बरोबर फाईट बॅक करेल, आणि तिथून जो संघ जिंकेल तो आपण ते फायनलमध्ये प्रवेश करेल आजच्या दिवसात. पुढे गोलंदाजी मार्कवर केजू. राईट आर्म उर्दकडे मार्क होतो. स्ट्रायकला विशाल पाटील. स्वीप केला यावेळेला, सुरेख टायमिंग. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. सलग 4 चेंडू 4 चौकार. कमलेश नाहीये संघामध्ये, पण काय झालं, मी मात्र बॅटिंग करेल. मला आता विश्वासाने बॅटिंग करते. कॅप्टन आहे, कॅप्टन इनिंग खेळताना दिसतो. आता चांगली बॅटिंग करतो. ऋतिक पण नाहीये. जरी का आपण होतं कमलेश नाही, 2 प्रमुख फलंदाज नाही, अष्टपैलू खेळाडू नाहीत, पण इथून चांगल्या आपण बघितले तर धावा कराव्या लागणार आहेत. कमलेश आहे मला वाटतं. ऋतिक नाहीये नाही आले तर मला वाटतं असतात कोणतरी बोलले की ठाणा रायगड मॅचला गेलेत. खेळाडू कधी जातील कधी सांगता येत नाही. हा चेंडू पुण्याचा फ्लिक करतोय बॅकवर्ड स्क्वेअर डीप क्षेत्रक्षक ओमकार येतोय. चेंडूला उचलतोय, चित्ताच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. बघा विशालचं कौतुक करेल. बॅट बघा किती लांबने ग्राउंडिंग करून आले होते, तर त्यामुळे आपण बघितले तुम्ही कदाचित लवकर धावबाद होत नाही. बॅट बघा ग्राउंडिंग करून आले आहेत. तर संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 2 ने पुढे सरकते. 18 धावा. संख्या 18 आपण पाहू शकता. आजकाल खेळाडूंकडे गाड्या आहेत, नाना प्रकारच्या, वेगाने जातात वेगाने येतात. जे 1 तासाचं अंतर आहे ते अर्ध्या तासात कापतात, आणि अर्ध्या तासाचं अंतर 15 मिनिटात. पुणे केजू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला विशालला आपण पाहू शकता. राहून तिकडे मार. हा चेंडू हवेत आहे, फटका पासलाय. ओमकार आहे, चूक करणार नाहीये. बिग विकेट. विशाल बॅक टू पवेलियन.
कल्पेश बाद होतो यावेळेला. ओमकार आपण बोलले तर विकेट मिळवतो यावेळेला. नवीन फलंदाज विकास येतो आता. बऱ्याच वेळा जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडतो तर विकास मात्र बाहेर काढण्याचं काम करतो. इथून चांगली बॅटिंग करतो का पाहायचंय. विकास पाडेल. कल्पेश बाधतोय. कमलेश्वर जबाबदारी पूर्णपणे असणारे. बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे. अजून रुपेश आहे. भरपूर असे खेळाडू आहेत की ज्यांच्याकडनं संघाला एक आशा धरू शकतो की फटके खेळू शकतात मोठे. केलं कमलेशला आपण पाहू शकता. ओमकारला यश मिळालं. साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्रक्षण मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण तैनात आहे आणि एक लॉंग बॉलला क्षेत्रक्षण तैनात आहे. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट टर्मॅनला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. गली रिजनमध्ये एक कव्हर्सला क्षेत्रक्षण. चेंडू यावेळेला आपण त्या टापच्या माध्यमातून चेंडूला खेळला आहे. सरळ चेंडू जातो यावरनं पडतो लॉंग बॉलला क्षेत्रक्षक आला आहे. करण येतो यावेळेला. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपर कधी आपण पाहू शकतो यावेळेला 19 धावा. 19 धावा. आता स्ट्रायकेला विकासला आपण पाहू शकतो. विकास कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. ओमकार गोलंदाजी मार्कवर माय सिटी एन कडून राईट आर्म उर्दीकडनं मारा करतोय. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेगला क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक. चेंडू फटका खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला चूक होणार नाहीये. करणने खूप चांगला झेल घेतलाय. फलंदाज बाद. मध्ये बघा वापसी करतोय ओमकार. 2 गडी बाद करतोय. खूप चांगला झेल घेतला करणने देखील. नवीन फलंदाज येतो आकाश. 2 यंगस्टरांना आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवर. चेंडू फटका पुन्हा एकदा फसलाय. पाचा क्षेत्ररक्षक येतोय कुणाल. त्याच्या समोर चेंडू लँड होतोय. 2 धावाची त्याच्या वेगाने कंप्लीट केली. काय वेग होता यावेळेला. किती वेगाने धावले आहेत. धावसंख्या धावफलकात 21 धावा आपण पाहू शकता. धावसंख्या धावफलकात 21 धावा. पण ओमकार चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. आकाशाने आपण कमलेशला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. हे 2 फलंदाज असे आहेत ना की चांगली बॅटिंग करू शकतात आणि धावसंख्या देखील वेगाने वाढू शकतात. ओमकार चेंडू झेल ड्रॉप. बिग मिस्टेक केली यावेळेला. एका षटकात 2 जीवदाने मिळत आहेत. या आधी धावपाची संधी होती. आता झेल ड्रॉप. चांगली गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून बघायला मिळते. बिग मिस्टेक केली. मोठा एज लागला होता. आकाश आता पंचांकडून गाडी घेतोय. इथून कशा प्रकारे बॅटिंग करतो. संख्या 10 फलकात 22 धावा आपण पाहू शकता. ओमकार गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आकाश.
आकाशसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक फाईन लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक बॅकवर्ड स्कोअर लेगला मिड विकेटला क्षेत्ररक्षण. हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. पहिला चेंडू स्ट्राईकला गेले आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आहे. लेगवायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 23 धावा. खूप चांगली गोलंदाजी केली या षटकात. आपण 2 विकेट मिळवल्या. धावा आल्या फक्त आणि फक्त आपण पाहू शकता 5 धावा. धावसंख्या 10 फलकात 2 षटकाच्या समाप्त 23. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. ओमकारने एक षटक फेकलंय. आपण केजूने एक षटक फेकलंय. गोलंदाजी भरपूर आपण ऑप्शन आहेत या संघाकडे. डीजे तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 23 धावा. विनायक पाटील यांचे सुपुत्र देखील आम्हाला भरपूर माहिती आहेत. छोटे आहेत पण क्रिकेटवरती अतोनात त्यांचा प्रेम आहे. सांगतात बाबा जरी फिरायला गेले असते पण मी मात्र क्रिकेट खेळण्यासाठी क्रिकेट बघण्यासाठी इथे थांबलोय. बघा किती आवड आहे रुपेश क्रिकेट. विशाल यांचे पुतणे आहेत. पूर्ण ड्रेस कोडमध्ये आहेत आणि प्युमाचे शूज प्रदान केलेत. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला नागराज येतोय. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यात देखील. आता पाहिजे इथून आकाश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. साईडला क्षेत्ररक्षण आपण थोडंसं विखुरलेला पाहू शकता. स्क्वेअर लेग मिड विकेटला क्षेत्ररक्षण लॉंग बॉलला क्षेत्ररक्षण पाहू शकता. फुल टॉस आहे. यावेळेला चेंडू भरपूर उंच गेलाय आणि ओमकारने यावेळेला आपण पहिले तर खूप चांगला पेट दाखवला आहे. आणि बघा दुसरा क्षेत्र बॅटिंग देतो त्यामुळे आपण आकाशला इथे परतावं लागणार आहे. मैदान सोडावं लागणार आहे. वाटत नाही मिथून की अशा प्रकारचा झेल पकडला गेला. पण बघा ओमकार सीमेरच्या बाहेर जातो तेवढ्यात तरी चेंडू फेकला आणि दुसरा चेंडू क्षेत्ररक्षक आला तिथे गॅदरिंग आपण म्हणजे तर. आणि फलंदाज नेल्सन जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतोय. नेल्सन आहेत असं वाटलं की ओमकार आहेत तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. कमिटमेंट बघा काय. दर्शक 10 फलकात 23. आतापर्यंत विकेटचा विचार केला तर 4 गडी बाद होत आहेत. खूप चांगली माहिती देतात मिथुन पाटील. आजच्या दिवसात खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. नागराज गोलंदाजी मार्कवर. राऊंड तिकडे मार्क होतोय. सुचिटचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक ठेवलाय तिथे. दोन धावा इथे कंप्लीट केले जात आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 25 धावा. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे. 25 धावा 10 फलकाती लागल्या आहेत. पंचवीस धावा 10 फलकात लागल्या. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता शुभम. आकाशांचे बंधुराज नागराज. फटका यावेळेला खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक काय त्याच्या डोक्यावरना चेंडू फ्लाय होतोय. मस्तक पे दस्तक आणि हा येतोय मच निडेड षटकार.
धावसंख्या धावपल कधी आपण पाहू शकता यावेळेस 31 धावा. उपयुक्त षटकार आलाय. नित्यंत गरज होती मोठ्या फटक्याची. नागराज पुण्याचा गोलंदाजी मार्कवर पलावा सिटी एनकोट राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा तो क्षेत्र निवडलाय. तो क्षेत्र आणि त्या तिथूनच चेंडू जातोय पुन्हा एकदा क्षेत्राच्या डोक्यावरना षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार. सलग 2 चेंडू मध्ये आपण बघितलं तर 2 षटकाले 12 धावा आल्यात. आपण बघितलं तर 37 धावा झाल्यात. खूप चांगला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. एक षटकावरला चेंडू दीपमधनं शतषकाला चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. तसं काय धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला 39 धावा. धावा धावफल कधी लागल्या. पुन्हा गोलंदाजी मार्कवर नागराजचे राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो. तिसऱ्या पुढचा चेंडू. चेंडू पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह मिस स्पीड 2 पायाच्या गॅप मधनं चेंडू वेगाने सीमारेषा पार देतोय. चौकार आणि धावसंख्या धावफल कधी वेगाने वाढते यावेळेला 43 धावा. या षटकात धावा आल्या तब्बल आपण जर विचार केला तर 20 धावा आल्यात. या षटकात धावा आल्या तब्बल 20 धावा आल्यात. खूप मोठं षटक फेकलं गेलं यावेळेला आपण बघितलं तर धावा देखील तेवढ्या झाल्या. 20 धावा आल्या. या धावा नित्यंत गरज होती. कमलेशने खूप चांगली बॅटिंग केली. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण शुभमला पाहू शकतो. माझ्या पंचांकडून गाडी घेतो. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता. कुणाल आहे. कुणाल पाच्या कशा प्रकारचा गोलंदाजी करतोय. कुणाल मुंडेला आपण पाहू शकता. कुणाल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता यावेळेला शुभमला आपण पाहू शकता. अच्छा ऑन साईडला हुक करायचा होता यावेळेला फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज आला आहे तर आपण बघितलं तर प्रवेश येतोय. प्रवेश कशावर बॅटिंग करतोय.
43 धावा धावफलकात येत. यश मिळालं पहिल्या चेंडूवरती. कुणालला प्रवेश पाहायचा कशा प्रकारचा बॅटिंग करतोय. कुणाल गोलंदाजी मार्कस टाकला. प्रवेशला पाहू शकता डावखुरा फलंदाज आहे. चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मधनं आलाय. क्षेत्ररक्षक आपण होतोय करण येतो चेंडूला फील्ड करतोय. 1 धावसंख्या वाढते. तसं काय धावफलकात 44 आले आले. आपण होतं कार्पेट ड्राईव्हने ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून आपण होतं फटका खेळले होते. इथं ऑफ ड्राय ऑन ड्राय आपल्याला आत्मविश्वास देऊन जाणारे फटके आहेत. स्ट्राईक केलेला फलंदाज आपण पाहू शकता. डावखुरा फलंदाज आपण पाहू शकता. मला कमलेशला आपण पाहू शकता. म्हणजे कशा प्रकारे बॅटिंग करतात इथून. चांगली बॅटिंग केली तिसऱ्या षटकामध्ये कुणाल. चेंडू खूप चांगला यावेळेला षटकापासून दूर भरपूर ठेवला तर पंचांकडे पाहिलं जातंय. पंच कोणत्याची खूण करत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 44 धावा. चेंडू बाकेत अजूनही या षटकातील 3 खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत कुणालने. कुणाल पुन्हा गोलंदाजी मार्कवर. चेंडू याला फटका फासलाय. क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. बिग विकेट. मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलं तर थोडंसं चेंडूची गती कमी करून टाकली आणि यावेळेला बिग विकेट. फलंदाज बाद होतोय. अजून एक बंधुराज येतोय. 3 बंधुराज आपण पाहू शकता. कल्पेश, कमलेश, रुपेश. 44 धावा. काय कुणाल गोलंदाजी करतो बघा. पहिला चेंडू विकेट. नंतर दुसरा चेंडू आपण ते 1. तिसरा चेंडू डॉट. चौथा चेंडू विकेट. चांगली गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. संघनायकाने विश्वास दर्शवला. त्या विश्वासाला एक गोलंदाजी करतोय कुणाल. माय सिटी एन कडून स्ट्राईकला प्रवेश. हा चेंडू सुरेख गोलंदाजी. पंचांकडे पाहिलं जात आहे. डॉट चेंडूची समाप्ती. ग्रामीण मध्ये सातत्याने आपण मोतीराम दळवी चित्र पाहत असतो की बॅटला जर चेंडू स्पर्श झाला नाही पंचांकडे वाईटची अपील करतात. पंच सांगतात की एक्झॅक्टली चेंडू गेला कुठून. जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. काय कमबॅक केलं बघा या षटकामध्ये कुणालने. तर ह्या आधीच्या षटकामध्ये आपण इथे 20 धावा आले पण आता कमबॅक बघा काय चांगलं केलं. अंतिम चेंडू. फटका फासलाय. पाच इथे विकेट मिळतोय का आणि फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजी केली या षटकात. 3 गडी बाद केले. 1 धाव देऊन जरा टाय होऊन कुणालसाठी काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 44. 45 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण ओमसाई आगासन संघासमोर. डीजे
थँक्यू वलू सर. वळूया मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. एका बाजूला चेंज द गेम हर्षिका 11 वडवली संघ आणि त्यांच्या विरोधात ओमसाई 11 आगासन संघ. 44 धावा बनवल्यात 4 षटकामध्ये 11च्या सरासरीनं आणि 45 धावसंख्येचं टार्गेट 24 चेंडूमध्ये पाठलाग करायचा आहे तो ओमसाई आगासन टीमला. पहिलं सत्र आपण ऐकलं बालू पाटील यांच्या आवाजात. सुरुवात दमदार झाली होती वडवली टीमची. 18 धावा एकवटल्या होत्या पहिल्याच षटकामध्ये. केजूवरती मात्र हल्ला केला होता विशाल पाटीलनं. 4 चेंडू सलग 4 चौकार ठोकले होते आणि तो विशाल पाटील बाद झाला तर कुठे का होईना थोडासा बॅकफुटला येत होता. मात्र अंततः 2 षटकार आपण पाहिले ते कमलेशच्या बॅटमधनं आणि तिथे एक सन्मानजनक स्थिती प्राप्त केली टीम वडवलीनं. एक चांगलं टार्गेट सेट केलं आगासन संघासमोर. 45चं लक्ष ह्या खेळपट्टीवरती तितकं कठीण देखील नसेल. मात्र जर गोलंदाजी अनुशासित आणि नियंत्रित केली तर निश्चित वडवली संघ ह्या सामन्यावरती पकड मजबूत निर्माण करू शकेल. तर एका बाजूला जर फ्लाइंग स्टार्ट ज्या प्रकारचा खेळ करण या फलंदाजानं दाखवला होता पहिल्या मॅचमध्ये तसा खेळ जर दाखवला तर निश्चित ह्या मॅचमध्ये देखील ओमसाई आगासन संघ वर्चस्व दाखवू शकतो. तर वळूया मॅचच्या दिशेनं. 4 षटकामध्ये 45चा पल्ला पार केला जाईल का आगासन टीमच्या वतीनं की या धावसंख्येचा बचाव होईल तो वडवली टीमकडनं. पहिले षटक गोलंदाज कमलेश पाटील सज्ज झालाय. डाव्यात त्याचा शैलीदार आणि आक्रमक गोलंदाज टीम वडवलीचा. तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करण आणि निल्सन. पहिल्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारे सलामीची जोडी आपण पाहिली होती. करण आणि निल्सन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर खास करून करणचं कौतुक करावं लागेल ज्यानं पहिल्या मॅच मध्ये धावा कुठून काढल्या होत्या त्या नोटआउट 35 धावा. या स्पर्धेमध्ये 35 धावसंख्येचा विक्रम अबाधित आहे. 40 धावा वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्याचा जर आपण विचार केला तर तेजस म्हात्रे नामक फलंदाजानं उसरगरच्या कुठून काढल्या होत्या आणि एका बाजूला विशाल पवारनं देखील 17 चेंडू नोटआउट 35 धावा कुठून काढल्या होत्या. अशा प्रकारचा आजच्या दिवसातील लेखाजोखा आणि सर्वाधिक मोठी धावसंख्या जर आपण सांघिक पाहिली तर निलजित टीमनं 73 धावा बनवल्या होत्या आणि अतिशय सुरेख कडवा प्रतिकार केला होता टीम VCC उत्सारगरनं. बोलूया मॅचच्या दिशेनं. 4 षटकामध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. सलामी जोडी मैदानच्या आतमध्ये स्ट्रायकेंडवरती निल्सन आणि नो स्ट्रायकेंडवरती फलंदाज करण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कमलेश पाटील सज्ज झालाय. यावेळी पलावासाठी एंडकडनं पहिलं षटक हाताळत असताना पॉवर प्लेचा प्रतिबंध. वाईडिश लॉंग ऑन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिला वेगाचा चेंडू आपण पाहतोय. डायरेक्ट हिट करायचं होतं मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक नव्हता त्या कारणास्तव मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं डायरेक्ट चेंडू हिट केला नाहीये कारण की अतिरिक्त धावा कदाचित जाऊ शकतील हा धोका देखील होता. संधी देखील होती आणि एकीकडे धोका देखील होता. ही द्विधा मनस्थिती होती आणि तिथे मात्र त्याने स्वीकारलं की चेंडू मात्र डायरेक्ट हिट करायचा नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला डॉट चेंडू. सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळते ती कमलेश पाटीलकडनं. लेफ्ट मोर द विकेट. हा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चुकी होणार नाहीये. आउटफील्ड मध्ये खूप कमी चुका आपल्याला पाहायला मिळतात टीम वडवलीकडनं आणि ते दृश्य पुन्हा एकदा. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू पाहिला आणि दुसऱ्या चेंडूवरती सफलता. निल्सनला मात्र परतावं लागेल 0 आकड्यावरती. सातत्यानं सुरेख गोलंदाजी. मागील 2-3 वर्ष खूप काही कमावलं मी म्हणेन कमलेश पाटीलनं गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती. कारण की अनेक स्पर्धेमध्ये अनेक विक्रम नोंदवली जातात गोलंदाजी मार्फत ह्या गोलंदाजाकडनं. तोच हा यशस्वी गोलंदाज चेंज द गेम वडवलीचा आणि ह्या मैदानावरती देखील स्वतःची गुणवत्ता आणि स्वतःची कला सादर करत असताना शैलीदार गोलंदाज आहे. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आणि खांद्याचा पूर्णतः वापर केला तो चेंडूमध्ये उसली निर्माण केली जाते आणि सातत्यानं जणू काही परफ्यूम डिलिव्हरी अशा प्रकारचे चेंडू त्याच्याकडनं फेकले जातात. दरम्यान हा चेंडू हलक्या हातानं फक्त पुश केलं जात आहे. प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली करणकडनं. त्या ठिकाणी धाव एकवटल्या जातील त्या 2 धावा. माइंड गेम आपण पाहतोय कारण की दूरवरती क्षेत्ररक्षक होतं आणि त्याचाच फायदा घेत असताना फक्त चेंडूला प्लेस केलं आणि त्या आधारे 2 धावा. क्रिकेटमध्ये ही रणनीती देखील खूपदा आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र यशस्वी होत असताना फलंदाज करण नवीन फलंदाज
विनायक मैदानावरती आलाय त्याच्या साथीला नवखा फलंदाज बनवण्यासाठी. मात्र एका बाजूला शांत डोक्यानं खेळ, संयम आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विशाल पाटीलकडनं. हे टीम स्पिरिट सातत्यानं आपण वडवलीकडनं पाहतो. ही टीम युनिटी मागील 2-3 वर्ष सातत्यानं आपण पाहिली आहे. आउटफील्डमध्ये सातत्यानं वेगानं धावून जाणं, चेंडूला रोखणं आणि ज्यावेळेस फलंदाजीसाठी येतात त्यावेळेस 1 धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि सातत्यानं त्या गोष्टींच्या जोरावरती हा संघ आपण यशस्वी होताना पाहतो. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि बीट झालाय. सलग 2 चेंडू बीट झालाय. पहिला चेंडू ज्यावेळेस फेस करत होता करण त्यावेळेस प्लेसमेंट आपल्याला लाजवाब पाहायला मिळाली. 2 धावा एकवटल्या. मात्र त्यानंतर 2 चेंडूवरती 2 प्रहार करायचे होते आणि तिथे कुठे का होईना बीट झाला. मी पहिलं षटक थोडंसं संयमानं खेळणं गरजेचं होतं. त्या व्यतिरिक्त जर इतर गोलंदाजांचा विचार केला, कारण की ऋतिक पाटीलची देखील अनुपस्थिती आहे, म्हणजे दोन्ही जर संघांचा आपण विचार केला तर एकीकडे विराज नाही आहे तर एका बाजूला ऋतिक पाटील नाही आहे, म्हणजे दोन्ही संघामध्ये एक एक खेळाडू अनुपस्थित आहे. ते पाहता दरम्यान हा चेंडू सुरेख चौकार आपल्याला पाहायला मिळतो करणकडनं. पलटवार आणि या चौकारच्या साहाय्यानं संघ पोहोचलाय तो 6 या आकड्यावरती. सरासरी गाठावी लागेल आणि करण ज्यांना मात्र मागील चेंडूवरती चौकार दाखवलाय अंतिम चेंडू आता षटकातील. जसं मी म्हटलं होतं की ऋतिक पाटीलची अनुपस्थिती आहे. पहिल्या षटकामध्ये संयम दाखवणं गरजेचं होतं आणि तो संयम जरूर आपण पाहिला होता, कारण की उर्वरित 3 षटकामध्ये आक्रमकता दाखवू शकतो मी म्हणेन आगासन संघ आणि त्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. गोलंदाजीमध्ये आता दुसरं षटक हाताळताना आपण विशाल पाटीलला पाहणार आहोत. एक अनुभवी गोलंदाज मी म्हणेन वडवली टीमचा, कारण की इतर सर्व खेळाडू नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये विकास पाटील आणि विशाल पाटील हे अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांचा अनुभव आणि एका बाजूला युवा जोश, अशा प्रकारे ह्या संघाची बांधणी आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 39 धावसंख्येचं समीकरण. सामना बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो. एक फलंदाज फक्त गमावलाय आगासन टीमना. सुरेख फटका, चेंडूमध्ये उंची आहे, लांबी पाहावी लागेल, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला. बिग विकेट. फलंदाज विनायकला मात्र परतावं लागेल. दुसरा धक्का आगासन टीमला. विनायक बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मोनिश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि आता ह्या जोडीवरती खूप काही निर्भर असेल, कारण की 39 धावा एकवटायच्या होत्या 18 चेंडूमध्ये. प्रतिषटकामागे 13ची सरासरी आणि इथे मोठे प्रहार आवश्यक होते आणि त्या दिशेनं प्रयत्न करत असताना फलंदाज बाद झाला. विनायकला परतावं लागलंय आणि आता करणला ज्या प्रकारे करणनं खेळ दाखवला होता तसा खेळ पुन्हा एकदा अपेक्षित आहे, तो म्हणजेच आगासन टीमला करणकडनं. पहिल्या षटकामध्ये थोडासा बीट झाला होता, त्या ठिकाणी 2 चेंडू तो बीट झाला होता आणि त्यानंतर एक चौकार ठोकलाय त्यानं, म्हणजे इथे आत्मविश्वास प्राप्त केलाय. या षटकामध्ये कशी फलंदाजी असेल करणची. दरम्यान शॉर्ट पिच चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कावा येतोय, त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये आणि सातत्यानं ज्या वेळेस चेंडू हवेमध्ये असतो त्या त्यावेळेस मात्र ज्या प्रकारची दौड लावली जाते वडवली संघाच्या क्षेत्ररक्षकांकडनं लाजवाब आपण पाहतो. हा तसा जर आपण पाहिला तर सोप्पा झेल होता आणि तो झेल सहजगत्या प्राप्त केला जातोय. फलंदाज बाद. बिग विकेट. करणला देखील परतावं लागतंय. जसं मी म्हटलं होतं की दोन्ही संघामध्ये एक एक खेळाडू नाहीये. एका बाजूला विराजची कमी तर एका बाजूला ऋतिकची कमी.
कारण की हे षटक देखील ऋतिकचं राहिलं असतं आणि एका बाजूला विराजला देखील आपण फलंदाजी करताना पाहिलं असतं, मात्र तसं घडत नाहीये. दोन्ही संघ अतिशय चांगला प्रयत्न करतायत. एका बाजूला खेळ करत असताना फलंदाजीमध्ये 44 धावा 4 षटकात नोंदवल्या. त्याचं प्रत्युत्तर देत असताना कुठे का होईना थोडासा बॅकफुटला आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केजू मुंडे, ज्याच्याकडनं मोठ्या फटक्यांची सातत्यानं अपेक्षा केली जाते आणि अनेकदा अनेक मैदानावरती त्याच्या माध्यमातून खूप मोठे लांब पल्ल्याचे षटकार आपण पाहिलेत. मात्र ह्या मैदानावरती तशा प्रकारचे षटकार पाहायला मिळतील का हा मोठा प्रश्न असेल, कारण की प्रतिस्पर्धी वडवली संघ आहे, ज्या वडवली संघाला खाडी चषकामध्ये डॉमिनेट केलं होतं टीम आगासनं. मात्र या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान एक धाव या ठिकाणी एकवटली जाते. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क या ठिकाणी स्वीकारायची नाही, ते केजू आणि फलंदाज मोनिश दर्शवत असताना एक धाव एकवटली जाते. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. लक्ष आहे 45चं. 7 धावा धावफलकावरती. निर्धारित अजूनही आवश्यकता असेल ती 38 धावसंख्येची. ह्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 सफलता. हॅट्रिक बॉल होता, मात्र त्या चेंडूवरती आली होती एक धाव. गोलंदाज विशाल पाटील राहून द विकेटनं गोलंदाजी. हा चेंडू सुरेख चेंडू होता, मात्र चेंडू जातो तो शॉर्ट थर्डमॅनला. लेगबाईटचा पंचांचा इशारा, कारण की फलंदाज बीट झाला होता आणि त्यानंतर शरीरावरती चेंडू लागला आणि ते चेंडूनं मात्र दिशा बदलली होती आणि यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करणं कठीण झालं होता. चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट थर्डमॅनला. त्या ठिकाणी पर्याप्त अवधी होता. एक धाव एकवटली जाईल. सांघिक खात्यामध्ये ही धाव जोडली जाईल. एकंदरीत 8 धावा धावफलकावरती पाठलाग करत असताना होमसाई आगासन संघ. आतापर्यंत 3 महत्वपूर्ण फलंदाज त्यांचे बाद झालेत आणि एक विश्वसनीय जोडी अजूनही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन आपण पाहतोय. हे चित्र बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं, कारण की खूप ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजांकडनं होतो आणि त्या माइंडसेटमध्ये फलंदाज होता आणि ते त्याचाच विचार करत असताना वेगाचा कमी वापर केला तो गोलंदाज विशालनं आणि एक स्लोअर प्रकारचा चेंडू फेकला आणि फलंदाजाला बीट केलं जातंय. धावसंख्या स्थिर, फक्त धावा 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना विशाल पाटील राईट आर्म राहून द विकेट. हा चेंडू सुरेख चेंडू फेकी. ब्लॉकॉलला चेंडू फेकला होता, त्या ठिकाणी धाव घेण्याचा मानस दाखवला तो म्हणजेच मोनिशनं आणि पुढे सरसावत असताना यष्ट्यांवरती नेम साधला विकासनं आणि परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद होतो यावेळेस तो मोनिश. बॅक टू द पवेलियन. विशाल पाटीलनं षटक फेकलं, हे दुसरं षटक. षटकामध्ये त्यानं 2 महत्वपूर्ण सफलता आणि धावा खर्च केल्या, फक्त 2 धावा. एकंदरीत 2 षटकं समाप्त झाली आहेत आणि 2 षटकं अखेरीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या फक्त 8 धावा आणि फलंदाज बाद झालेत ते 4 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती अभय दाखल झाला. इनाईट क्रमांकाचा विचार केला तर 6व्या क्रमांकावरती अभयला पाचारित केलंय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला केजू असेल आणि त्याच्या साथीला हा नवखा फलंदाज अभय. तर गोलंदाजीमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळेल. कारण की ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिलं तर 4 षटकांसाठी 4 गोलंदाज. कारण की ह्या अगोदर आपण पहिल्या फेरीमध्ये 5 षटकांचे सामने पाहिले होते. एका गोलंदाजाला मुभा होती 2 षटक फेकण्याची. मात्र आता 4 षटकांसाठी 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे आणि त्यापैकी हा तिसरा गोलंदाज आपण पाहतोय. वडवली टीमचा शुभम गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. धावा धावफलकावरती फक्त 8 धावा. 45चं टार्गेट होतं आणि इथनं अजूनही 37 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे आता गरज असेल ते 18.50 अशी सरासरी राखावी लागेल विजयासाठी, ती म्हणजेच आगासन टीमला. स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक असतील तर विनंती असेल की आपण थोडंसं बाजूला बसायचं आहे. आता तर संध्याकाळचं सत्र देखील आलं आहे. बरीचशी सावली आपण मैदानाच्या चौफेर पाहतोय.
तर प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की जो आपला पडदा आहे त्याच्या मागे आणि एकंदरीत स्क्रीनच्या देखील आपण बाजूला बसायचं आहे, कारण की खूप सुरेख आपण स्पर्धा पाहतोय. खास करून मी कौतुक करेन सर्व दिवा संघाचं, जर्मन क्रिकेट संघ दिवा, ज्यांच्या माध्यमातून दिवा चषक आपण अनुभवतोय. 2021 हे भव्य दिव्य पर्व. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये आणि अतिशय सुरेख अशी ट्रॉफी आपण पाहतो. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये आणि तितकीच सुरेख आकर्षक अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि मालिकावीरसाठी एक सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती प्रहार दाखवला. चेंडू बराच काल हवेमध्ये आहे. उंची जास्त आणि लांबीची कमतरता. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. फलंदाज केजूला देखील पाठवावं लागेल, कारण की ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होती, एकमात्र अपेक्षा निश्चित होती ती ओमसाई आगासनला, मात्र तो केजू देखील आपल्या संघाला अडचणीत सोडतोय आणि डगआउटच्या दिशेनं परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळतो. वडवली संघ फक्त 8 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज ओमकार 8व्या क्रमांकावरती आपल्याला ओमकार पाहायला मिळतोय. तर गोलंदाज शुभम राईट ओव्हर द विकेटनं हा चेंडू सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उचलून फेकी केला जाईल, तोपर्यंत पुरेसा अवधी होता. 2 धावा या ठिकाणी मात्र एकवटल्या जात आहेत. ह्या 2 मात्र संघ प्रथमतः दुहेरी अंकात आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय तो 10 या आकड्यावरती आणि फलंदाज आतापर्यंत बाद झालेत ते 6 फलंदाज. 6 गडी बाद 10 अशी स्थिती पाठलाग करत असताना ओमसाई आगासन संघाची. यानंतर मात्र पहिली उपांत्य फेरी आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान हा चेंडू फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय तो सीमा पार. पहिला संघर्षाचा हा षटकार आलाय तो फलंदाज ओमकारच्या बॅटमधनं. पहिला संघर्षाचा शंखनाद आपल्याला पाहायला मिळतो. धावा धावपळकावरती पाहायला मिळतील त्या 16 धावा. 8व्या क्रमांकावरती ओमकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या माध्यमातून हा दमदार षटकार पाहायला मिळाला. हे चित्र आपण कित्येकदा पाहतो, कारण की सध्या घडीला ग्रामीण क्रिकेट खूप उंचावलंय. 11वा खेळाडू देखील येऊन षटकार ठोकण्याची ताकद ठेवतो आणि तशा प्रकारचं क्रिकेट मैदानात देखील आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जरी 6 फलंदाज गमावले असले तरी देखील आमच्यामध्ये फलंदाजची क्षमता आहे हे दर्शवणारा हा फटका आपण ओमकारच्या बॅटमधनं पाहिलाय. षटकारानं 16 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. इथे अजून काही मोठे फटके अपेक्षित आहेत. 2 चेंडू या षटकातील शेष आहेत. गोलंदाज शुभम. दरम्यान हा चेंडू वन्स अगेन प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडूला रोखू शकतील का? आणि अंतिम मोमेंट पर्यंत चेंडू रोखण्याचा प्रयत्न खूप केला होता, मात्र अंततः पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते. पंच दर्शवतात की चेंडू सीमा पार गेलाय. एकंदरीत चेंडूने सीमा रेषा गाठली आहे आणि 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळेल ती 20 धावा आणि लक्ष असेल ते अजूनही 25 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आणि चेंडू शेष आहेत ते 7 चेंडू. 7 चेंडू 25 धावा मेमाने आता लक्ष थोडंसं बनत चाललंय ते ओमसाई आगासनसाठी, कारण की ह्या अगोदर लक्ष थोडं कठीण होतं. मात्र ह्या 2 फटक्यानं थोडा का होईना विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न होतोय तो म्हणजेच आगासन टीम कडनं. प्रयत्न सुरेख होत आहेत ओमकारच्या बॅटमधनं.
तीन चेंडू त्यांना फेस केले, दोन मोठे फटके दरम्यान हा चेंडू चेंडू बराच काल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि वेल कॅच. फलंदाज बाद, ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होती, ज्यांना अशा पल्लवित केल्या होत्या, त्या फलंदाजाला मात्र शांत करण्याचं काम केलंय गोलंदाज शुभम कडनं. डीजे थँक्यू डीजे. आता समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 25 धावा. एका बाजूला जर विकेटचा आपण विचार केला तर वडवली संघानं विकेट गमावले होते, ते म्हणजेच 7 विकेट गमावले होते आणि आता आगासन टीमचे देखील 7 गडी बाद झाले आहेत. टॉसचा विचार केला तर आगासन टीमनं टॉस जिंकलाय, म्हणजे इथे 24 धावा विकेट न गमावता बनवल्या तर निश्चित विजय प्राप्त करू शकतो आगासन संघ. मात्र 6 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय, फिरकी गोलंदाज, कलायकी जादू ज्याला असं म्हटलं जातं, अशा प्रकारचा हा गोलंदाज. मात्र फिरकी गोलंदाजांचा विचार केला तर कधी कधी ह्या गोलंदाजांना खूप मार बसतो, तर कधी कधी मी म्हणेन अविश्वसनीय सामने जिंकून देतात हे गोलंदाज, आणि तशाच प्रकारचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकरवरती नवखा फलंदाज नागराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6 चेंडू आणि धावा बनवायच्यात विजयासाठी 25 धावा. सामना आता थोडा कठीण झालाय तो आगासन टीमसाठी. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलाय. फलंदाज बीट. निलजे टीमचा संघनायक आपण इथे आपली उपस्थिती दर्शवायची आहे. दरम्यान प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू त्यांच्या डोक्यावर फ्लाय होतोय, सीमा पार, बिग हिट, षटकार. अजूनही संघ एक दमदार षटकार ठोकलाय. अजूनही आवश्यकता असेल 4 चेंडू आणि 19 धावा. 4 चेंडू 3 षटकार आले विकेट न गमावता तरी देखील सामना जिंकू शकतो, म्हणजे 3 मोठे फटके इथे अपेक्षित आहेत. तर संघनायक आणि आमचे स्वयंसेवक आपण मैदानाच्या चौफेर देखील जायचं आहे. इथनं जुना चेंडू दिला जाईल, कारण की 1 षटकापर्यंत नवीन चेंडू आणि 1 षटकानंतर मात्र जुना चेंडू. ही स्पर्धेची नियमावली आहे. जसं आम्ही सकाळी सांगितलं होतं की ह्या स्पर्धेमध्ये प्रथमतः सामना बरोबर सुटला तर विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. आणि स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यासाठी नवीन चेंडू होता, त्यानंतर 2 षटकांसाठी आपण नवीन चेंडू पाहिला होता. मात्र आता जशी दुसरी फेरी आपण पाहतोय तर त्या ठिकाणी आमच्यापर्यंत नियम पोहोचवला जातो की पहिल्या षटकापर्यंत फक्त नवीन चेंडू आणि त्यानंतर मात्र जुना चेंडू देण्यात येतोय. आणि आता आवश्यकता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे चेंडू शेष आहेत 4 आणि धावसंख्या हवी आहे 4 चेंडूमध्ये 19 धावा. मात्र विकेट बरोबर झाली आहे आणि एका बाजूला पाहिलं तर टॉस ओमसाई आगासन टीमनं टॉस जिंकलाय, म्हणजे इथनं 3 मोठे प्रहार जर आले तर देखील हा सामना जिंकू शकतो तो ओमसाई आगासन संघ. काय फाईट आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मॅच सोडायला तयार नाही आगासन संघ, तर एका बाजूला परिश्रम पाहतोय वडवली टीमचे आपण. दरम्यान फुल लेनचा चेंडू प्रहार जरूर केलाय, क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी चेंडूला रोखलं जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचं कोणत्या प्रकारचं मानस आणि धाडस देखील आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण की नागराजला स्ट्रायकिंगवरती फाईट करायची आहे. इथनं आवश्यकता आहे 17 धावसंख्येची. चेंडू शेष आहेत 3 आणि आवश्यकता 17 धावा. चला निलजे संघाचा संगणक आपण आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवायची आहे. लगेचच या ठिकाणी सामना सुरू केला जाईल. इथनं जो विजेता संघ असेल त्या संघादरम्यान मात्र सामना असेल निलजे संघाचा. चेंडूची लाईन पाहावी लागेल. पंच दर्शवतायत की ऑफस्टिक सोडून जाणारा हा चेंडू होता. आउटसाइड दी ऑफस्टंप पंचांनी स्क्वेअर घोषित केलाय. इथनं मात्र समीकरण
बदलताना पाहायला मिळेल. आता 3 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. धावा झाल्यात धावफलकावरती त्या 29 धावा. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस देखील लाईन खराब. जसं फलंदाजावरती दडपण आहे तितकंच दडपण ह्या गोलंदाजावरती देखील आहे, कारण की एक दमदार षटकार ठोकलाय नागराजनं आणि ते दडपण जरूर पाहायला मिळतंय ते मैदानाच्या आतमध्ये. आता आवश्यकता असेल ती 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची. काय सामना आपण पाहतोय, कारण की दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. या विभागानं सातत्यानं या दोन संघांचा नावोल्लेख केला जातो. त्यापैकी हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर विजयासाठी झुंज देताना. 3 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 15ची आणि अशा मोमेंटला मात्र डॉट चेंडू आणि जणू काही हा विजयाचा चेंडू होता, कारण की इथनं 2 चेंडू 2 षटकार जरी आले तरी मात्र आता विजय संपादन करू शकणार नाही तो आगाचा संघ. म्हणजे या सामन्यावरती वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं ते टीम चेंज द गेम हर्षिका 11 वडवली टीमचं. दरम्यान हा चेंडू बॅटची कडा आणि चेंडू जातोय तो गली पॉइंटला. तिथे एकच धाव मिळेल. इथनं फक्त जय आणि पराजय यामधील अंतर कमी केलं जात आहे आणि या सामन्यावरती मात्र पूर्णता मजबूत पकड आणि पूर्ण वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय ते वडवली टीमचं. चला निलजित संघ सातत्यानं आपल्याला कॉल केला जातोय, आपण संपर्क साधायचा आहे, कारण की इथनं पहिली उपांत्य फेरी आपल्याला पाहायला मिळेल ती वडवली आणि त्यांच्या विरोधात मात्र आपल्याला संघ पाहायला मिळेल तो निलजित संघ. सामना जिंकला या ठिकाणी हर्षिका 11 चेंज द गेम वडवली टीमनं. खूप खूप अभिनंदन. मात्र हार्ड लक ओमसाई आगासन संघ. खूप चांगला खेळ पहिल्या सामन्यामध्ये पाहिला आणि ह्या सामन्यामध्ये देखील अतिशय चांगला पलटवार पाहायला मिळाला. मात्र अंततः ह्या स्पर्धेचा निरोप